हॅलो फ्रेंड, तर आपण आता पाहणार आहे की क्वाड्रेटिक इक्वेशन हे कसं सॉल्व करायचं. तर क्वाड्रेटिक इक्वेशन काय असते आपण हे पाहणार आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनची रूट कसे काढायचे आहेत ते पाहणार आहे आणि साईननुसार कसे काढायचे, रूटनुसार कसं सॉल्व करायचं हे आपण सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपण पाहू की नेमकं क्वाड्रेटिक इक्वेशन हे असते काय. तर क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे ही अशी गोष्ट की ज्यामध्ये त्याची पॉवर ही 2 असते. तर आपण पाहतो क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 हे सोडा. त्याआधी आपण क्वाड्रेटिक सिम्प्लिफाईड फॉर्म पाहू. नेमकं क्वाड्रेटिक इक्वेशन कसं दिसेल आपला, आपण जर कम्पेअर करायला सोपं जाईल की जसं असते ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आता मी काही गोष्टी सांगणार आहे सगळ्यात पहिले, तर ते लक्षात ठेवा आणि नंतर आपण ते पुट करून ते सॉल्व करणार आहे. तर सगळ्यात पहिलं सांगतो की आता बघा जे सी आहे ना, हे सी जर या सीचा साईन आपल्याला जर प्लस दिसलं तर एक मी फक्त गोष्टी सांगतो ते लक्षात ठेवा. जर प्लस दिसलं तर मी जे लिहितो ते फक्त लक्षात ठेवा. जसं की हे फक्त असं लिहून घ्या, प्लस प्लस आणि मायनस, आणि प्लस जरी असलं तरी मायनस मायनस, म्हणजे प्लस खूप पॉवरफुल आहे. तर पॉवरफुल म्हणजे कसं आहे की दोन विचाराचे एकच दोन लोक सोबत आले तर तो माणूस एकदम पॉवरफुल बनतो. तसंच लक्षात ठेवा, प्लस प्लस आणि मायनस मायनस. तर आणि सीचं साईन जर मायनस दिसलं तर आपल्याला लक्षात ठेवा, फक्त मी सांगतो काय काय होईल ते. प्लस मायनस मायनस आणि प्लस हे लक्षात ठेवा. तर आपण एक सिम्पल इक्वेशन पाहणार आहे, तिचे रूट काढणार आहे. जसे की हे इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21. ठीक आहे. तर नाही, एक काम करू, आपण दुसरं इक्वेशन घेऊ. जसं की एक सांगतो एक्स स्क्वेअर मायनस 23x प्लस 120 इक्वल्स टू 0. तर या इक्वेशनचे समजा आपल्याला रूट्स काढायचे आहेत. मी तुम्हाला काय काय गोष्टी सांगितल्या हे लक्षात ठेवा. जर प्लस असलं तर दोन्ही मायनस, दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस. आणि बघा इथं जर मायनस असलं तर आपण हे यूज करणार, कारण की इथं प्लस दिसतंय आणि हे मायनस दिसतंय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, प्लस मायनस मायनस हे लक्षात ठेवा. मी सांगतो याचा यूज काय आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समज जातील, फक्त तुम्ही लक्ष द्या. तर जे मायनस मायनस आहे याचा अर्थ असा की जे इथे रूट्स इक्वेशनमध्ये पुट करणार आहे तिचं मायनस मायनस साईन असेल. आधी पहिलं आपण रूट्स हे सिम्प्लिफाय करून 120चे आपण लक्षात ठेवा की कसं याला भाग जातो दोन्ही म्हणजे आला 60, परत भाग जातो दोन्ही आला 30, परत जातो आहे दोन्ही म्हणजे आला 15, परत जातो आहे आता 3 देऊ आणि आता येतो 5. तर आपल्याला आता इथे रूट्स पुट करायचे आहेत. तर आता समजा आपण एक करू शकतो, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24. म्हणजे समजा आपण एक घेतला 24 आणि एक घेतला 5, या दोघांना मायनस मायनस समजा साईन दिले आपण. बघा बरं, या मायनस म्हणजे मायनस किती झालं 29, तर इथं आपल्याला 23 दिसते, म्हणजे हे रूट आपल्याला चालणार नाहीत. तर आपण आता बघणार आहे बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, एक 8 घेतले आणि राहिलेले हे 5 त्रिक 15. आता आपल्याला प्लस साईन होतं सीचं म्हणून आपण मायनस मायनस घेतो, दोघायला मायनस द्या. आता याची करा बरं ॲडिशन, -23. बघा आपल्याला इथं -20 दिसते म्हणून आपण आता हे दोन रूल वापरणार आहे इक्वेशन सॉल्व करायला. ठीक आहे. तर बघा आपण कसं करतो, आपले आलते -8 आणि -15 बरोबर. तर ते आपण आता इथे पुट करणार. बघा एक्स स्क्वेअर, कारण की बघा ना 8 × 15 120, -8 आणि -15 23, -23x प्लस 120. आता याचे रूट्स आपण पुट करू. एक्स स्क्वेअर -8x -15x प्लस 120 इक्वल्स टू 0. तर एक्स कॉमन घेऊ, एक्स -8 मायनस याच्यामधून 15 कॉमन घेऊ, 15 एक्स -8, 15 8 120. ओके. तर हे भेटलं आपल्याला. आता याच्यामधून आपण समोर सिम्प्लिफाय एक्स -15 म्हणजे मी हा एक्स आणि हा -15 लिहिला आणि प्रोडक्टमध्ये एक्स -8 इक्वल्स टू 0. म्हणजे याचा अर्थ असा होता की एक्स -15 हे 0 येते आणि एक्स -8 इक्वल्स टू
हे 0 येते. तर x इक्वल्स टू 15 आणि x इक्वल्स टू 8 हे झाले आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स. थँक्यू. जर समजलं नाही तर व्हिडिओ परत बघा. आणि मी जे सांगितलं होतं की जर प्लस सीचं व्हॅल्यू असलं तर एक तर मायनस मायनस किंवा प्लस प्लस येईल, आणि जर सीचे साईन जर निगेटिव्ह असली तर एक प्लस, एक मायनस किंवा एक प्लस. तर सगळ्या सॉल्व करताना पहिले सीचं साईन पहा. जर तुम्हाला प्लस दिसलं तर असं समजायचं की आपल्या मायनस मायनस किंवा प्लस प्लस आली पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये जे सॉल्व करून गेलं होतं त्याचे रूट्स काढा, आणि हे हळूहळू करताना तुम्ही सगळं ओरलीच करू शकाल. ठीक आहे.